नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शेकडेवारीचा भाग क्रमांक 2. याच्या अगोदर आपण भाग क्रमांक 1 टाकलाय. त्या भाग क्रमांक 1 मध्ये 1 ते 50 प्रश्न आपण टाकले होते. आता आपण 51 ते 100 हा जो काही भाग क्रमांक 2 आहे, हा भाग क्रमांक 2 काय करत आहोत यामध्ये आपण टाकत आहोत हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर यामध्ये असणारे जे काही क्वेश्चन्स आहेत ते 1 ते 50 या क्वेश्चनपेक्षा थोडासा त्याचा लेवल काय आहे, हार्ड लेवल आहे हे लक्षात घ्या. त्यामुळं प्रत्येक प्रश्न पहा. आता काही सोपे पण प्रश्न येतील, काही अवघड येतील, परंतु जसजसं एक प्रश्न सोपा, 2 प्रश्न अवघड, अशा पद्धतीचं हे कॉम्बिनेशन आहे या प्रश्नामध्ये. ठीक आहे. चला तर मग वेळ न घेता आपण हा 51 नंबरचा जो काही प्रश्न आहे तो पाहू. 150 पैकी 86% गुण मिळाले म्हणजे किती शेकडा गुण मिळाले. ठीक आहे. बघा, इथं 150 खाली लिहा, मिळालेले गुण वरती लिहा आणि गुणाकारामध्ये काय घ्या, 100. झिरोने झिरो काटला. ठीक. 860 भागाकारामध्ये 15. 15 किंवा 5 न भाग द्या, काही हरकत नाही. ठीक आहे. 5 एक 5, 3 राहिले, 5 7 35, 1 राहिला, 5 दोन्ही 10, खाली 5 त्रिक 15. इथं भाग जाईल, 3 5 15, 2 राहिले, 3 7 21, 1 राहिला, 1 ला जर तुम्ही भाग दिला 3 न तर 0.333333 येत राहील. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. पुढचा प्रश्न, एका संख्येचे 30%. बघा, आता एका संख्येचे 30%, एक संख्या म्हणून आपण x, तिचे 30% काढले. बरं, ठीक आहे. 30% म्हणजे भागाकारात 100 बरोबर किती होतात, 12.6 झालं. x किंमत काढायची 12.6 जशाला तसे. हा 100 वर जाईल भागाकारातून आणि 30 कुठे येईल, खाली. आता 12.6 म्हणजे 126 करू त्याला, गुणिले 100 भागाकारात हा पॉईंट काढल्यामुळं खाली काय करावं लागेल, 1 झिरो देऊन टाकावं लागेल. हे वरचे 2 झिरो आणि खालचे 2 झिरो कॅन्सल होईल. 126 भागाकारामध्ये किती येईल, 3. 3 न भाग द्यायला, 3 चौक 12, 3 दोन्ही 6. म्हणजेच उत्तर आहे त्याचं 42. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. एका संख्येचे 25% हे 850 आहेत. आता एका संख्येचे 25%, एक संख्या सेम तसंच 25% म्हणजे भागाकारामध्ये किती, 100 बरोबर किती, 850. तर ती संख्या म्हणजे कोणती, x बरोबर काय. जो आता एक 25 चा भाग जाईल, इकडे 25 एक 25, 25 चौक 100, x बरोबर काय येईल, 850 गुणाकारामध्ये किती, 4. झिरोने झिरो गेला, 5 चौक 20 ला 0, आजचे किती आले, 2. 32 आणि 2 किती, 34. तर x बरोबर किती आला, 3400. 6.5 लिटरचे 12% म्हणजे किती ml होईल. आता बघा, 6.5 लिटर म्हणले ते, आता लिटरचं काय करावं लागेल, मिली लिटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे 6.5 गुणिले 1000 असं केलं म्हणजेच 6500 मिली लिटर हे. आता हे 6500 मिली लिटरचे काय करायचे, तुम्हाला 12% काढायचे, कारण तुम्हाला ml मध्ये विचारले म्हणून मिली लिटर मध्ये विचारले म्हणून ते आपण केलं त्याला कन्वर्ट. ठीक आहे. 2 0 कॅन्सल, 65 गुणिले 12 गुणाकार करून घ्या. 12 पंचे 60 ला 0, हातचे किती आले, 6. 12 सकून 72 आणि 6 किती, 78. ठीक, 780 हे त्याचं पर्याय उत्तर काढता येतं. प्रश्न, एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले. आता इथं एक आपण उदाहरण घेतलं होतं, 40 पैकी किती पडले, 26. शेकडेवारीत कन्वर्ट करायचं म्हणजे गुणाकारात काय येईल, 100. झिरोने झिरो काटला म्हणजे वरती किती झाला, 260 भागाकारामध्ये 4. याला भाग देऊ, 4 6 24, 2 उरले, 4 पंचे 20 म्हणजेच किती, 65%. पर्याय क्रमांक 1200चे किती आहेत बघा, 1200चे 12%. 12% म्हणजे भागाकारात किती येईल, 100 बरोबर. 400चे काय म्हणले ते किती टक्के माहिती नाही, म्हणून आपण काय म्हणू, ते 100. इकडचे 100 इकडचे 100 भागाकारातून गुणाकारातून कॅन्सल करून टाका. ठीक आहे. 400 इकडे येतील. 1200 गुणिले 12 भागाकारामध्ये किती येईल, 400 बरोबर किती, x. x ला जर भाग दिला, 400चा भाग इथे कितीचा जाईल, 3चा, म्हणजेच 12 गुणिले 3 बरोबर किती येईल, 36.
एका ग्रंथालयात 30% पुस्तके इंग्रजी आहेत, 50% हिंदीची आहेत आणि उर्वरित किती 500 इतर भाषेत. आता उर्वरित किती टक्के आहेत ते बघू आपण. उर्वरित टक्का पुस्तके आपण असं म्हणू. उर्वरित टक्का पुस्तके. आता किती टक्के पुस्तकं उर्वरित आहेत ते बघा. हा 30% अधिक 50% बरोबर किती झाले 80%. म्हणजे 100 मायनस 80 बरोबर किती आले 20%. 20% ही काय आहेत उर्वरित पुस्तके. मग आपण इथं म्हणू शकतो 20% म्हणजेच किती सांगतात ते उर्वरित पुस्तकं 500. आपल्याला काय करायचंय 100% पुस्तकं म्हणजे एकूण पुस्तकं काढायची. एकूण पुस्तकाला किती x, याला कितीने गुणलं 5 न, म्हणजे सिंपल काय करावं लागेल तुम्हाला 500 गुणिले 5 बरोबर 5 25 0 जशाला तसे 2500. पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं. 18चे किती आहेत बघा. 18चे 18% अधिक 6चे किती आहेत 7% मायनस 12चे किती येतं 12%. हे असं येईल सगळं टोटल. यांच्या दोघांचा गुणाकार केला 18 गुणिले 18 किती येतो 324. 7 6 42 मायनस 12 12 144 भागाकारामध्ये किती येईल इकडं सगळ्यांचा बेस कॉमन येऊन एकदाच लिहितो मी 100. ठीक आहे. वरती बेरीज करा. यांच्या दोघांची बेरीज जर केली तर काय होईल बघा 4 आणि 2 6, 4 आणि 2 6 इकडं 3 मायनस 144 भागाकारामध्ये किती 100. म्हणजेच याचं उत्तर काढलं तर 222 भागाकारामध्ये किती 100. याला जर सॉल्व्ह केलं तर उत्तर येईल 2.22. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काढतं. 260 चे 0.4% टक्के म्हणल्याच्या नंतर भागाकारात 100चं चिन्ह घेऊन यायचं बस, बाकी काही नाही. 260 इथं 4 राहील, पॉईंट काढलं तर खाली एक 0 काय होईल तुम्हाला द्यावा लागेल. 0 ने 0 काटला. ठीक आहे. म्हणजेच काय होईल 26 गुणिले 4 भागाकारामध्ये किती आला 100. गुणाकार करून घेऊ. 6 चोक 24 ला 4 हातचे आले किती 2, 4 दुनी 8 आणि 2 10 भागाकारामध्ये किती येईल इथं 100. म्हणजेच उत्तर येईल तुमचं 1.04. कारण हे खालचे 0 जर कट केले तर 2 संख्या सोडून तुम्हाला पॉईंट द्यावा लागेल. इथं पण पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं पर्याय उत्तर काढता येतं. आता काय म्हणले बघा. एका संख्येच्या 20%च्या 30%मधून त्याच संख्येच्या 10%च्या 25% कमी केला तर 21 होतात. हे खूप मोठं समीकरण तयार होईल. एका संख्येच्या 20%च्या 30%मधून काय म्हणले ते त्याच संख्येचा 10%चा 25% काय केला कमी केला, त्यामुळे किती उरले 21. आपण इथे सरळ सरळ जाऊ. दोघांचा गुणाकार केला किती होईल बघा 3 दोन्ही 6 वरचे 2 0 जशाला तसे x मायनस इथं काय होईल बघा 25 10 250 भागाकारामध्ये सगळ्यांचा बेस कॉमन करू 4 0 येतील इकडं. इकडे काय रे 21. याला x जोडून घ्या. आता 250 मधून 600 मधून 250 गेले, 600 मधून 200 गेले तर किती 400 आणि 400 मधून म्हणजेच किती 350x भागाकारामध्ये किती येईल तुमच्या इकडं 10,000. ठीक आहे. 0 ने 0 कटला. इकडे किती आहे 21. हा इकडे घेऊन जाऊ आपण. म्हणजेच काय होईल बघा x बरोबर 21 गुणाकारामध्ये 1000 भागाकारामध्ये किती येईल इथं 35. आता 7चा भाग जातो इथं 7 3 21 7 5 35 5 2 10 म्हणजेच 3 गुणिला 200 बरोबर किती 600. पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं. व्यवस्थित करा, गडबड करू नका. समीकरण खूप मोठं आहे, फक्त मांडणी मात्र व्यवस्थित झाली पाहिजे. x चे 65% बरोबर y चे किती म्हणले ते 13%. पण इथं 2 चल आले, x पण आला आणि y पण आला, असं नाही जमणार. मग y ची किंमत त्यांनी दिलेली किती y बरोबर किती 2000. मग आपण y च्या जागी किती टाकून देऊ 2000. x ची किंमत काढायची आपल्याला. x गुणिले 65 भागाकारात 100 बरोबर 2000 गुणिले 13 भागाकारामध्ये किती येईल इथं 100. हे 100 हे 100 काय होईल कॅन्सल. हे 65 फक्त खाली जातील. x बरोबर काय येईल तुमचं 2000 गुणिले 13 भागाकारामध्ये किती येईल इथं 65. तर x बरोबर काय येईल बघा
13 एक 13, 13 पाचे 65. 2000 भागिले 5 म्हणजेच किती? 5 चोक 20. 2 झिरो जशाला तसे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे. एका संख्येच्या 28.5% किती आहे? एका संख्येचा 28.5% आहे 3424. तर त्या संख्येचा 82.5% बरोबर किती? मग आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो, पण आपण संख्या काढून घेऊ. एका संख्येचा 28.5% बरोबर किती आहे? 3420. जवळ. x बरोबर 3420 गुणाकारात 100 भागाकारामध्ये किती येईल तुमचा? 28.5. आता 3420 गुणाकारामध्ये 100 हा पॉईंट कॅन्सल केला तर वरती एक झिरो टाकून देऊ. खाली काय येईल बघा तुमचं इथं 25. ठीक आहे. बघ 285. आता ही 285 ची पट आहे इथं डायरेक्ट वरती, आणि इकडे भाग जाता म्हणजे इकडे भागच जाणार आहे, किंवा 5 5 ने तुम्हाला भाग तोडत बसावं लागेल. म्हणून हिचं बघा 10 पट केली तर 2085 होईल तो. आणि अजून जर 12 पट केली तर 12 ने जर गुणलं बघा इथं 12 पंचे 60 ला 0 हातचे किती आले? 6. ठीक आहे. 12 8 96. 96 आणि 6 102 होतात. खाली किती राहिले? 10. 12 2 24 आणि 10 34. म्हणजेच 12 गुणिले 1000, तर ती संख्या येते तुमची 12000. आता ही ती संख्या झाली. ओके, म्हणजे x नावाची. आपल्याला तिचे काय किती काढायचे? तर 12000चे किती काढायचे तुम्हाला? 82.5%. पॉइंट कॅन्सल केला तर खाली एक झिरो वाढून जाईल. ठीक आहे. खालच्या स्टेपला घेतो मी. 12000 गुणिले 825 भागाकारामध्ये किती इथं? 1000. खालचे 3 झिरो, वरचे 3 झिरो कॅन्सल. 12 गुणिले 800 किती? 25. मग यांचा गुणाकार करा. मग यांचा गुणाकार केल्यावर किती येतो बघा? 12 पंचे 60 ला 0, हातचे आले 6. 12 2 24 आणि 6 30 ला 0, हातचे आले 3. 12 8 96 आणि 3 90. पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर आहे. एका गावात मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 76% आणि दोन्ही भाषा न जाणणारे 8%. मग भाषा जाणणारे काढून घेऊ आपण. भाषा जाणणारे टक्केवारीमध्ये किती आहेत ते बघू आपण. ठीक आहे. 82 अधिक 76 मायनस आहे 8% न जाणणारे, म्हणजे जाणणारे किती असतील तुमचे? 92% असतील. काय करायचं होतं त्याला? फक्त 100 म्हणून वजा करायचं होतं. 1 अधिक 1 वजा हा 76 जशाला तसा वजा येईल किती? 10. वजा बाकी झाली किती? ते 66% आहेत भाषा जाणणारे. भाषा जाणणारे. पण मग भाषा जाणणाऱ्यांची संख्या किती येते? 2244. मग आपण इथं म्हणू 66% म्हणजेच 2244. तर आपल्याला त्यांनी सांगितलं गावची लोकसंख्या किती, म्हणजे 100% म्हणजे किती? तर x. इथं आपण चालल्या जाऊ. 2244 गुणिले 100 भागाकारामध्ये किती? इथं 66. 22 चा भाग देऊ आपण. 22 एक 22, झिरोला जात नाही. 22 दोन्ही 44, 22 त्रिक 66, 3 त्रिक 9, 1 उरला, 3 चौक 12, 0 0. या पद्धतीने आपल्याला काढता येईल लोकसंख्या 3400 एवढी त्या गावची लोकसंख्या. पुढचा प्रश्न. कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला 20% वाढवला, नंतर काही दिवसांनी पुन्हा 10% काय केला? वाढवला. जेव्हाही अशी प्रश्न येतील तेव्हा फक्त एकच करा, प्लस x अधिक y, x गुणिले y भागाकारामध्ये 100 या सूत्राचा वापर करा. सुरुवातीला 20% वाढला म्हणजे प्लस, नंतर पुन्हा 10% वाढला म्हणजे प्लस. इथं प्लस प्लस प्लसच होईल. 20 10 200 भागाकारामध्ये किती? 100. 2 0 2 0 काय होईल? कॅन्सल. 30 अधिक 2 बरोबर किती आला तुमचा? 32% यायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचा उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही वाढ आहे तर दोन्ही प्लस करा. सेम त्याच पद्धतीनं 10% वाढ नंतर 20% घट, म्हणजेच 10% वाढ आहे 20% घट आहे. मग 1 प्लस 1 मायनस इथं मायनस घ्यायचं. 20 10 200 भागाकारामध्ये किती येईल? 100. ठीक आहे. 10 मायनस 20 मायनस 2 0 2 0 कॅन्सल झाले. इथं किती येईल? -2 येईल. ठीक आहे. 10 जशाला तसा मायनस किती?
22. 1 प्लस 1 मायनस मायनस होईल 12% काय असेल मायनसमध्ये आल्या कारणानं घट म्हणजे 12% काय होते उत्पादनामध्ये घट होते हे आपल्याला लक्षात राहू द्या. ठीक. कामगारांचा पगार 10% कमी केला नंतर मंदीमुळे पुन्हा 10% कमी केला. सेम प्रश्न आहे -10 आता मायनस मायनस 2 वेळा आला प्लस होईल इथं 100 भागाकारामध्ये 100 2 0 2 0 कॅन्सल मायनस मायनस 20 मायनस मध्ये येतील प्लस 1 येईल 1 प्लस 1 मायनस मायनस 19 होईल म्हणजेच काय झाली 19% घट झाली पगारामध्ये म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर काढता येतं. एका संख्येत 25 मिळवण्याऐवजी संख्येतून चुकीने 50 वजा केले. आता लक्षात घ्या आपण समजा असं म्हणू की ती संख्या आपल्याकडे आहे 100. आता 100 मानली तर बरोबर उत्तर काय यायला पाहिजे होतं बरोबर उत्तर यायला पाहिजे होतं 125 पण उत्तर चुकलं कशामुळं तुम्ही प्लस करण्याऐवजी काय केलं मायनस केलं म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 50. आता ते म्हणले बरोबर उत्तर म्हणजे किती 125 हे म्हणजे बरोबर चिन्ह चुकीच्या म्हणजे 50च्या किती टक्के आहे म्हणून भागाकारामध्ये काय येईल 100. याला भाग दिला 50 एक 50 50 दुनी 100 125 गुणिले 2 बरोबर किती x तर यांचा गुणाकार केला तर तो येतो 250 x म्हणजे उत्तर आहे तुमचं 250. एका वस्तूच्या किमतीत 10% घट आणि नंतर वस्तूची विक्री 20% वाढ तर काय फरक पडतो उत्पादनामध्ये सेम तेच 10% घट केली म्हणजे -10 20% वाढ केली म्हणजे +20 1 + 1 मायनस म्हणजे मायनस दोघांचा गुणाकार 200 भागाकारामध्ये किती 100 2 0 2 0 काय होईल कॅन्सल -10 + 20 -2 ठीक मायनस किती येईल 12 अधिक 20 1 + 1 मायनस म्हणजे काय होईल -8% सॉरी +8% उत्तर येईल म्हणजेच काय झाली इथं वाढ 20% काय पडते वाढ होते 8% काय होते वाढ होते उत्पादनामध्ये ठीक 8% वाढ. एका घड्याळाच्या किमतीत 20% कपात केली त्याच्यामुळे 30%ने खरेदी काय झाली त्याची वाढली तर उत्पादनात काय परिणाम पडेल पुन्हा सेम तेच 20% कपात केले म्हणजे -20 होईल वाढ झाली ग्राहकामध्ये म्हणजे +30% 1 + 1 मायनस होईल दोघांचा गुणाकार केला तर 600 भागाकारामध्ये किती येईल 100 2 0 2 0 कॅन्सल होईल ठीक आहे -20 अधिक 30 -6 हा 30 जशाला तसा मायनस मायनस प्लस होईल म्हणजे -26 येईल म्हणजेच +4% काय असेल तरी सुद्धा वाढ असेल उत्पादनामध्ये पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं. पुढचा प्रश्न राजेशला एका परीक्षेत 35% गुण मिळाले 15 गुणांनी नापास झाला. इथे बघा आता 35% गुण नापास किती आहे 15 गुण काय झाला नापास. त्यानंतर त्याच परीक्षेत दिनेशला 26% पडले 26% काय पडले दिनेशला गुण पडले आणि 26 काय झाला बघा 51 गुण काय झाला हे पण नापास झाला. आता हे दोघं पण नापास असतील तर सरळ सरळ आहे यांच्या दोघांच्या टक्क्यामध्ये कितीचा फरक पडला तर यांच्या दोघांमध्ये जवळपास 4 आणि 5 9% फरक पडला किती टक्क्याचा 9 आणि मग 9% फरक पडला तर इकडे मार्कामध्ये फरक पडला किती 36चा मग आपण सरळ सरळ म्हणणार 9% म्हणजे किती 36 तर 100% म्हणजे किती x कारण आपल्याला परीक्षेचे एकूण गुण काढायचे एकूण म्हणजे 100 पकडावं लागेल म्हणजे 36 गुणिले 100 भागाकारामध्ये किती येईल 9 9 न जर भाग दिला 9 चोक 36 वरचे 2 0 दशाला तसे म्हणजे पेपर होता त्याचा 400 मार्काचा ठीक आहे. पुढचा प्रश्न रमाला एका परीक्षेत 30% गुण मिळाले 26 गुणांनी नापास झाली बरं त्याच परीक्षेत राधाला 22% गुण मिळाले 50 गुणांनी नापास झाले. आता 30% पडल्याने काय झाली 30% पडले गुण तरी पण ती 26 गुणांनी काय झाली नापास. राधाला किती पडलेत बघा इथं 22% गुण पडले तरी सुद्धा ती किती झाली 50 गुणांनी काय झाली नापास. आता इथं दोन्ही पण नापास जर झालेले असतील तर टक्क्याचा किती फरक पडला इथं आपल्याला दिसतंय टक्क्यामध्ये फरक पडला तिथं 8%चा 8%चा फरक म्हणजेच किती फरक गुणाचा 24 गुणाचा मग 8% म्हणजे 24 गुण तर 100% म्हणजे किती x मग इथं पुन्हा तेच 24 गुणिले 100 भागिले किती 8
8 त्रिक 24, 3 गुणिले 100 बरोबर किती 300. तर पेपर किती मार्काचा इथला 300 मार्काचा होता, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न. किशोरला 25% गुण मिळाले, तो 35 गुणांनी काय झाला नापास. शिरीषला त्याच परीक्षेत 32% गुण मिळाले आणि तो पास होण्यास आवश्यक असलेल्या गुणापेक्षा 14 गुण जास्त मिळाले. आता हा पास झालाय, पहिल्यांदा नापास, दोघं नापास झाले होते. इथं हा काय झालाय नापास आणि एकदा काय झाला पास. मग इथं काय करायचं बघा, 25% वाला किती नापास झाला 35 गुणांनी, आणि त्याच्यानंतर 32% वाला जो काही व्यक्ती आहे हा काय झाला बघा, इथे दाखवतोय मी नापास, आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो झाला 14 गुण जास्त घेऊन पास झाला, अधिक मिळाले त्याला 14 गुण पास पेक्षा. पण याचा अर्थ असा झाला, यांच्यामध्ये जेवढ्या टक्क्याचा फरक पडला, इथे किती टक्क्याचा फरक पडला 7 टक्क्याचा. 7 टक्क्यामध्ये याचे दोन्ही गुण वाढले, किती 49 गुण वाढले, म्हणजेच 100 ला किती x. जेव्हा हा पास होतो तेव्हा ह्या दोन्ही गुणांची काय करायची बेरीज, आणि नापास होतो तेव्हा वजा. 49 गुणाकारामध्ये 100 भागाकारामध्ये 7, 7 7 49, म्हणजे पेपर किती गुणाचा आहे 700 गुणाचा पेपर आहे, हे लक्षात घ्या. एका वर्तुळाची त्रिज्या 25% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढतं. आता जेव्हा वर्तुळावरून प्रश्न येतो तेव्हा सरळ सरळ हे सूत्र लक्षात ठेवा, 2x चा वर्ग भागिले 100 हे असेल वाढचं, आणि 2x वजा x चा वर्ग भागिले 100 हे असेल घटचं. आता वाढ सांगितली म्हणून इथं फक्त किंमत टाका, 2 गुणिले 25 अधिक 25 चा वर्ग भागिले 100, म्हणजेच 50 अधिक 25 चा वर्ग करून घेऊ 625 भागिले 100, म्हणजेच 50 अधिक 6.25, तर उत्तर काढलं किती येईल तुमचं 56.25% क्षेत्रफळामध्ये काय होते वाढ होते. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न. वर्तुळाची त्रिज्या 14% वाढली, पुन्हा तेच 2 गुणिले 14 अधिक 14 चा वर्ग भागिले किती 100, 14 दोन्ही 28 झाला, इथं 14 चा वर्ग किती 196, भागाकारामध्ये किती आला 100. 28 जशाला तसा याला सॉल्व्ह केलं तर किती येईल 1.96, दोघांची जर बेरीज केली तर ती येईल 29.96. पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. सूत्रामध्ये टाकूनच सोडवा. दोन उमेदवारापैकी 35% मते मिळालेला उमेदवार 6300 मतांनी पराभूत झाला, तर जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळालेली मते किती. आता लक्षात घ्या, हे 35% म्हणजे 6300 मतं नाही, किंवा उरलेले म्हणजे सुद्धा नाहीत, इथं समजून घ्या. आता इथं जो हारलाय, ठीक आहे, लॉस झालाय, हा लॉस वाला किती टक्के मते मिळाले त्याला 35%, आणि जो विन झालाय त्याला किती टक्के पडलेत मग, तर त्याला आपल्याला म्हणता येईल 65% मतं पडलेली आहेत. आता यांच्या मतामध्ये कितीचा फरक पडला 30%चा फरक पडला. आता हे 30% म्हणजेच कोण आहेत तुमचे 6300 मतं आहेत, हे लक्षात घ्या. कारण पराभूत होणे याचा अर्थ असतो फरक असणे, मग हा जर फरक असेल तर त्यांच्या टक्केवारीतला फरक काढायचा होता. आता 35% मते पडलेला उमेदवार हारला याचा अर्थ 65% वाला जिंकला, कारण दोघंच म्हणून तर 100% मतदान होईल इथं. मग यांच्यामध्ये किती टक्क्याचा फरक पडला 30%चा. मग 30% म्हणजेच किती 6300. आपल्याला सांगितलं जिंकलेला उमेदवार म्हणजे 65% वाल्याला किती पडले x. मग इथं जाऊ आपण 6300 गुणिले 65 भागाकारामध्ये किती येईल इथं 30. ठीक आहे, 0 ने 0 कटला, याला जर भाग दिला किती येईल 2100 गुणिले 65. यांचा गुणाकार करून घ्या, याचा गुणाकार केला तर येतो 13650. दोन उमेदवारापैकी 16% मते मिळालेला उमेदवार 3910 मतांनी पराभूत होतो. आता याला लॉस जो झालेला आहे त्याला किती पडले तर 16% मतदान पडलं, म्हणजे जो विन झालाय त्याला किती पडला असेल 84% मतदान पडलं असेल. याचा अर्थ यांच्यामध्ये किती टक्क्याचा फरक पडला ते काढू शकता तुम्ही. ठीक आहे, बघा आता यांच्यामध्ये पडला 68%चा फरक. किती टक्क्याचा 68%चा. कारण बघा इथं 8 आणि 6 14, हातचा 1 6 ने 7 आणि 8, मग 68% म्हणजेच किती आहेत तुमचे 3910. जिंकलेला इथे पण जिंकलेला म्हणजे 84% म्हणजेच किती, तर त्याचं उत्तर येईल x, म्हणजे 3910 गुणिले 84 भागाकारामध्ये
68. भाग देऊ याला 4 2 8 4 1 4 खाली भाग जाईल 17 चौक 68. 17 ने याला भाग देता येईल 17 दुनी 34 राहिले 5 17 त्रिक 51 0 गुणिला 21. 21 न भाग द्या 0 जशाल तसा 21 3 63 3 आजचे किती आले 6 21 दुनी 42 आणि 6 किती 48 म्हणजे 4830 गुण त्याला काय झाले तिथे मिळालेले आहे. शिरीष 10% घर भाडे भरतो, उरलेल्या पगाराच्या 20% किराणावर खर्च करतो आणि उरलेल्या पगाराच्या 25% इतर बाबीवर खर्च करतो, तरी त्याच्याकडे 13,500 रुपये उरतात. तर त्याचा पगार किती? आता जेव्हा उरलेल्या पैकी येतो आणि त्याचा पगार काढायचा आहे तेव्हा पगार बरोबर 13,500 असे लिहून टाका. आता 10% घर भाडे भरतो म्हणजे 100चा गट वरी न्या आणि 10% कमी करा घर भाडे भरतो म्हणजे 90 रुपये त्याच्याकडे राहतील. बर 100चा गट वरती न्या 20% किराणावर खर्च करतो म्हणजे 80 रुपये राहतील. 100चा गट वरती न्या आणि 25% खर्च म्हणजे 75 रुपये त्याच्याकडे राहतील. याला आपण भाग देऊ 0 ने 0 काटला 20 चा भाग जाईल 20 5 100 20 चौक 80 25 चा भाग जाईल 25 चौक 100 25 त्रिक 75 4 न 4 काय झाला इथे कॅन्सल झाला. 1 3 5 0 0 गुणिले 10 गुणिले 5 खाली काय शिल्लक राहतं बघा इकडे 9 गुणिले 3 याला भाग देऊ आपण 9 ला भाग जातो इथं 5 आणि 3 8 आणि 1 9 9 ने भाग गेला 9 1 9 राहिले 4 9 5 45 0 0 5 10 50 भागिले किती इथं 3 3 ने इथं भाग गेला तर 500 गुणिले 50 म्हणजेच 5 5 25 0 0 0 याचा अर्थ 25,000 रुपये काय होता त्याला पगार होता हे लक्षात असू द्या. ठीक आहे. एका अपूर्णांकाचा अंश 25% 15% वाढवला आणि छेद 8% कमी केला तर अपूर्णांक 15/16 होतो. आता एक अपूर्णांक आहे याला आपण म्हणू हा अपूर्णांक आहे तुमचा x आपण y 15% काय वाढवलाय अंश 15% वाढवला म्हणजे किती झाला तो 115 छेद काय केला 8% कमी केला म्हणजे किती झाला तो 92 तेव्हा हा सगळा जो काही अपूर्णांक आहे तो अपूर्णांक किती होतो म्हणले ते 15/16 15/16 23 चा भाग जाईल इथं 5 वेळा तर 23 चा भाग किती वेळा जाईल 4 वेळा म्हणजे x गुणिले 5 खाली काय येईल बघा y गुणिले 4 बरोबर 15/16 4 वर न्या 5 खाली आणा x अपॉन y बरोबर 15/16 गुणिले 4/5 4 चा भाग जाईल इथं 4 वेळा आणि 5 चा भाग जाईल इथं 3 वेळा म्हणजे 3/4 हा जो काही आहे तो मूळचा अपूर्णांक आपल्याला सांगता येतो. पर्याय क्रमांक 1 एका अपूर्णांकाचा अंश 25% वाढवला म्हणजेच 125 केला आता जसं पाहिलं तसंच आपण उदाहरण पाहू छेद 25% कमी केला म्हणजे 75 झाला. इथं नवीन अपूर्णांक किती म्हणला 10/9 x छेद y 25 चा दोघांनाही भाग जाईल इथं 25 चा 5 वेळा भाग जाईल खाली 25 चा 3 वेळा भाग जाईल इकडे काय असेल 10/9 5 चा भाग किती वेळा जाईल इथं 2 वेळा आणि 3 चा भाग किती वेळा जाईल इथं 3 वेळा म्हणजेच x अपॉन y बरोबर जर काढला तर तो 2/3 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. एका संख्येच्या 35% हे त्याच संख्येच्या 3/5 पेक्षा 270 ने काय आहे तर कमी आहे तर ती संख्या कोणती आपल्याला ती संख्या काढायची. मग आपण काय म्हणू ती संख्या जी आहे ती संख्या आहे आपल्याकडे x तिने 35% काढले तिचे काय केलेत बघा आता 35% म्हणजेच x च्या गुणाला 35% हे म्हणलेत म्हणून बरोबर हे त्याच संख्येच्या म्हणजे x च्याच किती 3/5 पेक्षा 270 ने कसे आहेत कमी -270 या पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल. इकडे जर सॉल्व्ह केलं तर किती येईल बघा 35x छेदामध्ये किती 100 हा इकडून इकडे घेऊन येऊ आपण मायनस किती होईल बघा इकडं 3x छेदामध्ये 5 बरोबर इकडे काय येईल -270 हा 100 आहे तर याला 100 करू 20 ने गुणू यालाही 20 ने गुणून टाकू आपण म्हणजेच 35x मायनस किती 60x छेदामध्ये खाली किती येईल इकडं 100 बरोबर -270 असं होईल तो. ठीक इकडं 35 आणि 60 याच्यातला जर तुम्ही फरक काढला तर तो किती येईल -25x छेदामध्ये किती 100 बरोबर इकडे किती असेल 270 मायनस मध्ये
मायनस मायनस काय होईल प्लस 25 चोक 100. तर x बरोबर काय येईल 270 गुणिले 4. तर x बरोबर 0 7 चोक 28 ला 8 आजचे किती आले 2 4 दोन्ही 8 आणि 2 किती 10 म्हणजेच 1080 हे काय येईल त्यापेक्षा उत्तर आपल्याला काढता येईल. तर ही एक त्याची मांडणी झाली. या सगळ्या मांडणीचा वापर करून आपल्याला काय करायचं होतं त्याला सोडवायचं. पण मग ही मांडणी खूप मोठी आहे, याला आपण दुसऱ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकतो. ती पद्धत कशी बघायची ठीक आहे. दुसऱ्या पद्धतीमध्ये काय सांगितले बघा, आता दुसरी पद्धत पाहत असताना आपल्याला डायरेक्टली सॉल्व्ह करता येतं. फक्त समजून घ्या त्याला काय म्हणले. तर त्यांनी सांगितलं की 35% हे त्याच संख्येच्या 3/5 पेक्षा किती आहे 270 ने कमी आहेत. आता 3/5 म्हणजे किती टक्के होते, याला गुणाकारात 100 घेऊ आपण. याला जर भाग दिलात किती यायला लागला बघा 20 20 त्रिक किती 60. म्हणजेच आपण म्हणू 35% आणि 60%. 35% आणि 60% यांच्यातला फरक किती येतो इथं 25%. आणि हे 25% म्हणजेच किती म्हणले ते 270. आपल्याला ती संख्या म्हणजे 100% ची संख्या काढायची. 100% म्हणजे किती ठीक आहे 270 गुणिले किती 100 भागाकारामध्ये किती येईल 25 25 चोक 100. आपण शेवटच्या स्टेपला इथे येऊ. याचं उत्तर काढलं पुन्हा किती येईल तुमचं 1080. पर्याय क्रमांक 2. एका संख्येची 65% ही त्याच संख्येच्या 4/5 पेक्षा 21 ने लहान आहे, तर त्या संख्येची 65% किती. आता ती संख्या आपण आता जसं काढलं तसं फाइंड करू घेऊ. ती संख्या शॉर्टकट ट्रिक्स मध्ये जाऊ आपण. ही 65% आहे ठीक आहे. आणि ही 4/5 म्हणजे किती टक्के यायला लागली त्याला 100 ने गुणू आपण. 5 दोन्ही 10 म्हणजे 80%. आता 80% आणि 65% किती टक्क्याचा फरक पडला 15%चा. 15%ची किंमत किती दाखवते ते 21. तर 100 ची किंमत किती दाखवेन आपल्याला x ठीक आहे. जाऊ आपण 100 गुणिले 21 भागाकारामध्ये किती आला तो 15. आता 5 चा भाग जाईल इथं 20 पंचे 100 5 3 15 3 चा भाग जाईल इथं 7 वेळा म्हणजे 7 दुनी 14. आता ती संख्या किती आली आपली ती संख्या आलेली आहे 140. आता आपल्याला ती संख्या नाही विचारली त्यांनी, त्या संख्येचे 65% सांगितले. म्हणून आपण काय करू 140 चे पुन्हा 65% काय करू याच्यातून काढून घेऊ. म्हणजे 0 ने 0 कटला ठीक आहे. 14 पंचे 70 ला 0 हातचे आले किती 7. 14 सकून 84 आणि 7 किती होईल 91 भागाकारामध्ये 10. 0 ने 0 कटला म्हणजे पर्याय उत्तर आहे त्यातलं 2. पर्याय क्रमांक 2 91. नानाच्या वाड्यावर 300 पोती धान्य आहे, त्यापैकी 20% ज्वारीची आहेत, 35% गव्हाची आहेत आणि 15% तुरीची आहेत. उरलेली पोते सोयाबीनची आहेत, तर त्याच्याकडे किती पोते सोयाबीनची आहेत. आता टक्का सोयाबीनचे पोते आपण काढून घेऊ ठीक आहे. सोयाबीन आता टक्का सोयाबीन किती यायला लागली बघा 100% मधून आपण काय करू हे सगळे टक्के वजा करू. किती 30 20 35 आणि 15. 100 मायनस किती होईल बघा हे सगळे कंसात टाकून द्या. यांच्या दोघांची बेरीज केली तर 50. 50 आणि 20 किती 70. याचा अर्थ 30% पोते कशाची आहेत सोयाची आहेत सोयाबीन. मग आता ही 30% पोते जर सोयाबीनचे असतील तर 300 चे 30% काढा झालं. मग 300 गुणिले 30 भागाकारामध्ये किती येतो 100. 2 0 2 0 कॅन्सल 3 3 9 म्हणजे 90 पोते कशाचे आहेत त्याच्यामध्ये सोयाबीनचे आहेत ठीक आहे. जे आपल्याला विचारले. एका शाळेतील 2300 विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात, तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत हा शब्द वापरलाय. मग 70% काय करतात सूर्यनमस्कार घालतात. बघा इथं सूर्य नमस्कार करतात. मग किती टक्के करत नाहीत. मग आपण म्हणू 30% सूर्यनमस्कार करत नाहीत. मग 30% ची किंमत काढायची. आता 30% कितीचे काढायचे 2300 चे किती काढायचे आपल्याला 30% म्हणजेच भागाकारामध्ये किती येईल 100. 2 0 0 कॅन्सल होईल. 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 वरचा 0 जशाला तसा म्हणजेच 690 विद्यार्थी जे आहेत ते त्या शाळेतले सूर्यनमस्कार घालत नाहीत हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न. आता सेम जसा प्रश्न घेतला तसाच 15% बाबळीची आहेत
45% सागाची आहेत, 20% कशाची आहेत, पळसाची. उरलेली झाडं जांभळीची. आता जांभळीची झाडं किती आहेत बघून घेऊ आपण. जांभळीची झाडे, आता जांभळीची झाडे टक्केवारीमध्ये किती टक्के यायला लागलेत बघा. 100 मायनस कंसामध्ये हे घेऊन टाकायचं, नाहीतर पुन्हा चुकून जाईल. 15 अधिक 45 अधिक 20, 100 वजा इथं काय होईल बघा. दोघांची बेरीज केली तर 50 60, 60 आणि 20 80%. म्हणजेच खाली किती उरले, 20% झाडं उरलेली आहेत. मग 20% काढा. 5000ची 20%, 5000 गुणिले 20% भागाकारामध्ये 100. 2 0 काय होईल, कॅन्सल. 5 दुनी 10, 0 0. म्हणजेच 1000 जी काही झाडं आहेत ही 1000 झाडं कशाची आहेत, जांभळीची. शबनमने तिच्याजवळ असलेल्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिले. जर तिने 30 चॉकलेट जोसेफला दिले असतील तर शबनम जवळ एकूण किती चॉकलेट होती. आता 15% चॉकलेट दिली तर 15% चॉकलेटची संख्या किती आहे, 30. तर आपल्याला 100% चॉकलेटची संख्या काढायची आहे, म्हणजे किती असेल, x. झालं. 30 गुणिले 100 भागाकारामध्ये किती इथं 15, 15चा भाग द्या. 15 दुनी 30, 20 10 200. म्हणजेच तिच्याकडे किती चॉकलेट आहेत, 200 चॉकलेट्स आहेत. हे लक्षात असू द्या. अतिशय सोप्या पद्धतीचे हे प्रश्न आहेत. सर्व प्रश्न जे काही आहेत हे सगळे प्रश्न आपण इथे घेतलेत, लक्षात घ्या. 1 ते 100 पोलीस भरतीला याच्या बाहेरचे प्रश्न जाणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व व्हिडिओ पाहून घ्या. सगळे उदाहरणं जे काही आहेत ही सर्व उदाहरणं अतिशय महत्वाची उदाहरणं आपण म्हणू शकतो. याला 25% वाढ झाली म्हणजे प्लस मध्ये येईल. -15% कमी झाली. दोघांचा गुणाकार 25 गुणिले 15 भागाकारामध्ये किती येईल इथं 100. हा 25 15 म्हणजे किती राहिले इथं 10, अधिक यांचा गुणाकार करून घेऊ आपण. 25 1 25, 25 चौक 100. 15ला 4 न जर भाग दिला इथं तर बघा, इथं 15 छेदामध्ये 4 जातो आपण. 40 40 अधिक 15 म्हणजे किती 55 छेदामध्ये 4. 4 1 4, 1 उरला. 4 3 12, खाली उरले 2 पॉईंट देऊ. 4 पंचे 20, म्हणजेच 13 पॉईंट सॉरी इथे काय चुकले बघूया आपण. 25 1 25, 25 चौक 100 झाला. इथं वजाबाकी झाली 40 50 55 छेदामध्ये 4. 4 1 4 1 4, 1 उरला. 4 3 12, ठीक आहे. खाली किती उरले तर याला आपण सूत्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न करू. वाढल्यामुळं कमी झाल्यामुळं केलं इथं आपण. याला जाऊ आपण. बघा यांच्यामध्ये बेरीज वजाबाकी झाली किती 10, अधिक यांचा गुणाकार करून घेऊ. 15 5 75, हातचे किती आले 7. 15 2 30 आणि 7 किती 37, छेदामध्ये किती 100. 2 0 कॅन्सल, म्हणजेच काय येईल ते 10 अधिक 3 पॉईंट किती 75. तर इथं मायनस मध्ये यायला पाहिजे होतं, आपण प्लस घ्यायला लागलो त्याला. इथं लक्षात घ्या हे मायनस मध्ये यायला पाहिजे होतं, हे प्लस घ्यायला लागलो, म्हणजेच त्याच्यामुळे आपलं उत्तर येत नव्हतं. बाकी बरोबर होतं. सूत्रामध्ये हा प्लस मायनस म्हणजे इथं काय होईल मायनस होईल. म्हणजे 10 मधून तेवढे वजा करा. 10.00 मायनस 3 पॉईंट किती 25, म्हणजे इथं राहील 25 पॉईंट. इकडे हातचा दिला होता म्हणजे इथं 9 राहिले. 9 तून 3 गेले तर किती 6, म्हणजे 6.25% वाढ होईल. लक्षात घ्या प्लस मध्ये उत्तर येणार आपलं, मायनस मध्ये नाही. सगळं जे काही भाग आहे हा सर्व भाग आपला प्लस मायनस वर होता. 60 लिटर दुधात 15% मलईचं प्रमाण आहे आणि 40 लिटर दुधामध्ये 8%. आता मलई किती काढून घेऊ आपण. मलई बघा 15, गुणाकारामध्ये 100, 0 ने 0 कटला. 15 सकी 90, भागाकारामध्ये 10, म्हणजेच पहिल्यामध्ये मलई किती आली 9 लिटर. दुसऱ्यामध्ये 40 लिटर मध्ये किती मलई आहे 8%, ठीक आहे. 8%, म्हणजेच 8 चोक किती 32, वरचा 0 जशाला तसा. भागाकारामध्ये 100, 0 ने 0 कटला, म्हणजेच 3.2 लिटर आहे मलई, ठीक आहे. एकूण मलई किती झाली तुमची इथं काढू शकतो आपण. एकूण मलई झाली तुमची 9 3 12.2 लिटर. आता इथे घ्या मग 12.2 लिटर मलई आहे किती पैकी हे 60 आणि 40, म्हणजे 100 लिटर दुधामध्ये, ठीक आहे. टक्केवारीत काढायचं म्हणजे काय येईल पुन्हा 100
100 100 कॅन्सल झाला, उत्तर येईल तुमचं 12.2%. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं. ठीक आहे. एकदा मलई काढून घ्यायची होती फक्त. पहिल्यामध्ये मलई किती आणि दुसऱ्यामध्ये मलई किती, दोघांची बेरीज करा आणि मग एकूण दुधाला काय करायचंय तुम्हाला 100 ने गुणायचे. सेम त्याच पद्धतीचं उदाहरण बघा. इथं पहिल्या याच्यामध्ये काय येईल 240 चे किती 8% काढून घेऊ आपण. ठीक आहे. 0 ने 0 काटला, 8 चोक 32 ला 3 हातचे आले 2, 8 दोन्ही 16 आणि 2 किती 19, भागाकारामध्ये 10 म्हणजेच किती आली इथं 19.2 लिटर. पुढच्या भागामध्ये काय बघा, इथं दूध किती 160 लिटर, त्याच्यापैकी किती आहे 15, भागाकारामध्ये किती 0 ने 0 काटला, 16 85 ला 0, आजचे किती आले 8, 16 8 किती 24 भागिले 10, 0 ने 0 काटला म्हणजे किती 24 लिटर. आता या दोघांची काय करायची तुम्हाला बेरीज करायची, म्हणजेच किती भाग येईल बघा 19.0 अधिक 2, इथे जाऊ आपण 2 अधिक 24.0 बेरीज करा फक्त. 9 4 13 3 हातचा आला 1 म्हणजे 43.2 लिटर, म्हणजेच टोटल मलई आली तुमची 43.2 लिटर. भागाकारामध्ये टोटल दूध किती आलं 240 आणि 160 म्हणजे जवळपास किती 400 लिटर, गुणाकारामध्ये 100. 2 0 2 0 कॅन्सल होईल, 432 छेदामध्ये पुन्हा पॉईंट खाली टाकून देऊ आपण, 4 1 4 0 4 8 32 भागाकारामध्ये 10, 1 0 कट करा 10.8%, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. सर्व प्रश्न बघून घ्या, कारण सर्व प्रश्न हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. मजुरांच्या संख्येत 55% वाढ केल्यानंतर मजुरांची संख्या 93 झाली. म्हणजे 100 मजूर होते, 55% वाढ केली तर 155 झाले. ते म्हणतात की तेव्हा 93 संख्या होती, तर प्रारंभी म्हणजे सुरुवातीला मजुरांची संख्या किती होती x. ठीक आहे. 93 गुणाकारात 100 भागाकारामध्ये किती 155. याला भाग देण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला तो भाग देता आला पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही भाग देणार नाही तोपर्यंत त्याला सोडता येणार नाही. 93 गुणिले 100 भागाकारात 155, याला जर तुम्ही पूर्णपणे भाग दिला 5 न भाग देऊ आपण. बघा इथं 5 दोन्ही 10 20 चा गेला खाली, 5 त्रिक 15. ठीक आहे. 5 1 5, याचा भाग कितीचा जाईल याला 3 चा, म्हणजेच 3 गुणिले 20 बरोबर किती 60. पर्याय क्रमांक 4. सर्व प्रश्न बघून घ्या, सोपे प्रश्न आहेत, दोन्ही पण प्रकारचे प्रश्न होते. ठीक आहे. 180 च्या 15% मध्ये किती मिळवले x मिळवले असता काय येईल उत्तर तुमचं 360 चे 20% तुम्हाला मिळते. ठीक आहे. बरं, यांची आपण गुणाकार करून घेऊ. 0 ने 0 काटला, 18 गुणिले 15 किती तर बघा इथं 18 पंचे 90 ला 0, हातचे किती आले 9, 18 1 18 9 किती 27, छेदामध्ये 10 म्हणजे 0 ने 0 काटला, इथं आले किती 27 बरोबर x. इकडे 2 0 2 0 काय होईल कॅन्सल, 36 दोन्ही 72, तर x बरोबर काय 72 मायनस 27. तर x बरोबर यांची वजाबाकी करून टाकू आपण. 72 12 मधून 7 गेले तर 5, 6 राहिले, 6 मधून 2 गेले तर 4, म्हणजेच उत्तर येईल त्याचं 45. पर्याय क्रमांक 2. 0.9 आणि 0.9% याच्यातला फरक किती. आता 0.9 जशाला तसाच आहे, मात्र 0.9% याला असं मांडावं लागेल आपल्याला. ठीक आहे. मग याला जर सॉल्व्ह केलं तर बघा 0.9 छेदामध्ये किती होईल तो 1000, कारण पॉईंट कट करावा लागेल आपल्याला, तर खाली 0 द्यावा लागेल, म्हणजेच याचं उत्तर येईल तुमचं 0.009. वजाबाकी करा, 0.9 वजा 0.009, वजाबाकी केली आपण 0.9 वजा 0.009. 9 ला 9 लिहू नका, वरती 0 0 घ्या, एकूण हातचा घेऊन या. इथं 10 10 तून 9 गेले तर 1, इथं किती राहिले 9, इथं किती राहिले 8.0, 891. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काढतो. एक संख्या 30% कमी केली, नंतर पुन्हा 30% वाढवली, नंतर पुन्हा 30% वाढ केली, तर मूळ संख्या किती टक्क्याने जवळपास वाढली.
याला डायरेक्ट 100च्या पटीनं पण तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. मग 30% कमी आणि 30% वाढली तर याच्यासाठी आपण एक सूत्र वापरू शकतो. जेव्हा आपल्याला एखादी संख्या सेम टक्क्याने वाढ आणि सेम टक्क्याने घट दिली असेल तेव्हा x चा वर्ग भागिले 100 म्हणजे 30 चा वर्ग भागिले 100 बरोबर 900 भागिले 100 याला जर सॉल्व्ह केलं तर तुमचं उत्तर येईल 9% घट. आता ही 9%ची घट पुन्हा काय करायची आपल्याला सेम याच्यासोबत काय करायची प्लस करायची म्हणजे -9 प्लस 30 मायनस 227 भागाकारामध्ये किती 100. पुन्हा आपण ते सूत्र वापरू. ठीक आहे -9 अधिक 30 मायनस याला सॉल्व्ह केलं तर किती येईल बघा 2.7. हा 30 जशाला तसा दोघांची बेरीज केली 9 2 11.7. मग 30 मधून आधी 11 गेले तर खाली किती राहतील आपल्याला माहिती आहे 19. ठीक आहे 19 मधून 0.7 वजा झाले तर उत्तर येईल तुमचं 18.030 किंवा 30 अशा पद्धतीने उत्तर काढता येईल आपल्याला. पण इथं ते असं म्हटले शेवटी की टक्के जवळपास वाढलेली असेल तर ते असेल तुमचं उत्तर 18%. कारण आता हे 3 वेळा टक्केमध्ये दिलेलं आहे. जेव्हा 3 वेळा टक्क्यामध्ये दिलेलं असेल तेव्हा तुम्हाला एक तर 100ची पद्धत वापरून सोडवा. पण इथे एकदा 30% कमी एकदा 30% जास्त होती. मग आपल्याकडे जेव्हा एक संख्या सेम दिलेली असेल तेव्हा त्याच्यासाठी x चा वर्ग भागाकार 100 फॉर्म आहे आपल्याकडे. एका जंगलात 2 वर्षापूर्वी 30,000 सागाचे वृक्ष होते. वृक्षतोडीमुळे दरवर्षी संख्या -6% ने घटली तर आज जंगलात सागाचे वृक्ष किती असतील. ठीक आहे दरवर्षी 6% घटली तर आज 2 वर्षापूर्वी दिलेली म्हणजे आजची काढायची म्हणजे नंतरची काढायची. नंतरची जर काढायची असेल तर 100चे गट कुठं मांडायचे तुम्हाला खाली. आता घटली म्हणजे किती येईल इथं 94. दुसऱ्या वर्षी पण काय झालेली आहे घटलेली आहे. किती वर्षांनंतरची विचारले तुम्हाला 2 म्हणून इथं पण किती 94 छेदामध्ये 100. 2 0 2 0 कॅन्सल होईल. हा 0 आणि हा 0 पण काय होईल त्यातला कॅन्सल होईल. याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. याने जर याचा गुणाकार केला तर काय येईल बघा 94 गुणिले 94 यांचा गुणाकार किती येतो बघा आपल्याला 4 चोक 16 ला 6 हातचा किती आला 1 9 चोक 36 आणि 1 37 गुणिले 9 चोक 36 ला 6 हातचे किती आले 3 9 81 3 किती 84 6 6 12 13 3 हातचा किती आला 1 4 4 8 इथे किती आला 8. 3 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 36 भागाकारामध्ये किती आहे 30,000 होता इथला आपण 0 कटलाय. ठीक आहे 3 न गुणाकार करू. साइन त्रिक 18 ला 8 हातचा किती आला 1 3 त्रिक 9 1 10 ला 0 हातचा किती आला 1 8 त्रिक 24 1 25 ला 5 हातचे आले 2 24 आणि 2 किती 26 म्हणजे 26,508 हे उत्तर तुमचं काढता येतं. जेव्हा आपल्याला नंतरची संख्या काढायची असते तेव्हा लक्षात घ्या हे 100चे गट तुम्हाला खाली घ्यायचे आणि पूर्वीची संख्या जर काढायला सांगितली तर 100चे गट काय करायचे तुम्हाला वरती घ्यायचे आहेत. या दोन कंडिशन्स यामध्ये लक्षात ठेवायच्या. पुढचं औद्योगिकरणामुळे 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षांनी -7 ने वाढत गेली. आज शहराची लोकसंख्या 1,14,490 आहे तर 10 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती. ठीक आहे 5 वर्षांनी 7 बघा 5 वर्षात 7% वाढत गेली म्हणजे मग आज होती 1,14,490. पूर्वीची सांगितली म्हणजे 100चा गट वरी जाईल. आता 7% वाढली म्हणजे 0 7 येईल आणि 100 इकडे खाली काय येईल 0 7 हा त्यांचा वर्गच आहे. हे कॅन्सल करून टाकू म्हणजेच उत्तर येईल तुमचं 10 गुणिले 10,000 याला जर सॉल्व्ह केलं तर उत्तर येईल तुमचं 1,00,000. ठीक आहे तर पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं. एका परीक्षेत 1200 मुले आहेत आणि 800 मुली आहेत त्यामध्ये 40% बघा आता एकूण विद्यार्थी किती आहेत तिथं क्लासमध्ये 2000 विद्यार्थी आहेत. ठीक आहे 40% मुले म्हणजे 1200चे 40% मुले आहेत म्हणजे 1200चे 40% जर आपण काढले किती होतात बघा 1200 गुणिले 40 भागाकार 100 12 चोक 48 480 बरं 800 मुली आहेत 800च्या
किती 48%. 48% मुली पण पास झालेल्या आहेत. ठीक आहे, 0 0 कॅन्सल होईल. 8 8 64 ला 4 हातचे किती आले 6, 8 चोक 32 आणि 6 किती 38. आता त्यांनी सांगितलं किती टक्के विद्यार्थी नापास झालेत. आता हे पास विद्यार्थी आहेत, टोटल पास किती झाले बघा 4, 8 8 16 ला 6 हातचा किती आला 1, म्हणजेच 864 विद्यार्थी काय झाले पास. मग नापास किती असतील तर आपण सांगू शकतो 2000 मायनस 864, मायनस करून घ्यायला इथं 2000 मायनस 864. ठीक आहे, 10 10 तून 4 गेले तर 6, 9 राहिले, 9 तून 6 गेला तर 3, 9 राहिले 1 आणि इकडे किती 1, म्हणजेच 1136 भागाकारामध्ये 2000 गुणाकारामध्ये 100 टक्केवारीमध्ये करायचं. 2 0 2 0 काय होतील कॅन्सल, 2 न याला भाग देऊ आपण 20 न, इथं 20 चा पंचे 100, खाली किती राहिले 13, 20 पंचे 100, 20 6 20 600, म्हणजे 56 पॉईंट समथिंग काहीतरी उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर आपण काढू शकतो. 40 पैसे हे 6 रुपयांचे किती टक्के. आता 40 पैसे म्हणले ते, मग 40 पैसे असतील तर हे किती दिले 6 रुपये. आता हे रुपयामध्ये आणि ते पैशामध्ये जमणार नाही, 6 रुपयाला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल पैशामध्ये. मग आपण म्हणणार 40 पैसे हे काय सांगितले 600 पैशाचे किती टक्के. खाली लिहा 600 पैसे, वरती लिहा 40 गुणाकारामध्ये किती 100. 2 0 2 0 कॅन्सल, म्हणजे 6.66% हे पर्याय उत्तर पर्याय क्रमांक 3 मधून आपल्याला काढता येतं. फक्त एक लक्षात ठेवायचं, इथं कन्वर्ट करायचंय 1 रुपया बरोबर 100 पैसे यामध्ये. ठीक आहे, बघा 1300चे 5% बरोबर यांचे 20%. यांची किंमत काढायची आपल्याला. हे 100 हे 100 कॅन्सल होतील, झिरोने हा झिरो पण कॅन्सल होईल, हा इकडे भागाकारात येईल. 130 गुणिले 5 भागाकारामध्ये 2 बरोबर इकडे किती राहिला n, n जशाला तसा. 2 6 12, 1 उरला, 2 पंचे 10 गुणाकारामध्ये 5, गुणाकार करून घेऊ 25 2 30 आणि 2 किती होते 32, म्हणजेच 325. पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला उत्तर काढता. तांबे आणि जस्त यांच्या संमिश्राचा 5 किलो वजनाचा धातूचा एक गोळा तयार केला, त्यामध्ये 35.5% काय जस्त, तर त्यामध्ये तांब किती ग्रॅम आहे. आता तांब काढायचं मग आपण जस्त काढून घेऊ अगोदर, काही अडचण नाही. जस्त कशामध्ये काढायचं आपल्याला ग्रॅम मध्ये. मग जस्त ग्रॅम मध्ये जर काढायचं असेल तर त्या 5 किलोला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करा. 5 किलो बरोबर किती 5000 ग्रॅम. त्याची किती काढायची तुम्हाला 35.5%. 35.5% म्हणजे भागाकारामध्ये किती 100, म्हणजे 5000 गुणिले 355 भागाकारामध्ये किती येईल खाली 1000. कारण आपण वरचा पॉईंट कट केला तर खाली एक झिरो वाढला, 3 0 3 0 काय होते कॅन्सल. गुणाकार करू 5 5 25 ला 5 हातचे किती आले 2, 25 आणि 2 27, हातचे किती आले 2, 5 15 आणि 2 किती 17. आता हे जे काही आले ते आपल्याला जस्त आला, तर आपण जर हे उत्तर केलं तर ते चुकून जाईल. कारण आपल्याला त्यांनी काय सांगितले जस्त नाही, आपण त्यांनी सांगितलं तांबे किती ग्रॅम आहे. तांबे जर काढायचं असेल तर काय करावं लागेल पुन्हा 5000 मायनस 1775 वजा करावे लागते. ठीक आहे, म्हणजे इथं राहील 5, 9 राहिले, 9 तून 7 गेले तर 2, इथं 9 राहिले, 9 तून 7 गेले तर 2, इकडे 4 राहिले, 4 म्हणून 1 गेला तर 3, म्हणजेच 3225 हा पर्याय क्रमांक 1 जो आहे तो त्यातला बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतो. सेम पद्धतीचा प्रश्न आहे. सोने आणि चांदी संमिश्राचं 6 kg वजनाचं बिस्किट आहे, त्यात 98.8% चांदी आहे, तर बिस्किट मध्ये सोनं किती ग्रॅम आहे. आता सोनं काढून घेऊ आता डायरेक्ट, हे काढायला सोपं आहे. 100% मधून आपण काय करायचंय 98.8% वजा करायचं. याचा अर्थ वजाबाकी जर केली तर ती येईल तुमची 1.2% हे सोनं आहे. मग झालं 1.2% काढा फक्त. 6 kg म्हणजे 6000, त्याचे 1 पॉईंट किती 2% म्हणजे भागाकारामध्ये 100. आता जसं सॉल्व्ह केलं होतं तसं वरचा पॉईंट कट करा, वरती 12 घ्या, खाली किती घ्यायचा एक झिरो टाकून द्या, 1000 होईल. खालचे 3 0 कॅन्सल, 12 सकून 72 ग्रॅम. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर निघेल. एका गावातील जनसंख्येत पहिल्या वर्षी 15% वाढ झाली, दुसऱ्या वर्षी 10% घट झाली.
जर त्या गावची सध्या जनसंख्या 62,100 असेल तर 2 वर्षापूर्वी, आता बघा इथे पूर्वी सांगितले गाव संख्या किती. आता पूर्वी जर सांगितलेलं असेल तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की 100चा गट कुठे न्यायचा आहे, वरती. लक्षात घ्या. आणि पहिल्या वर्षी 15% वाढ म्हणजे किती झाली, 115. दुसऱ्या वर्षी 10% घट म्हणजे 100 छेदामध्ये किती, 90. याला आपण भाग देऊ. ठीक आहे. 23 न भाग जात असेल दोघालाही किंवा 5 न द्या. याला 5 न जर भाग दिला तर काय होईल बघा, किंवा 9 न भाग देऊ आपण याला. 0 0 कॅन्सल होईल. ठीक आहे. 23 चा भाग जाईल इथं, 5 चा भाग जाईल 20 वेळा आणि 5 चा भाग किती वेळा जाईल इथं, 23 वेळा. ठीक आहे. मग याला आपण भाग देऊ. 9 सकी 54, खाली किती राहिले बघा, 54 जर गेले 9 सकी 9 7 63 जास्त होत, 8 राहिले. 9 9 81, वरचे 2 0 जशाला तसे. इथं किती राहिला होता आपला, 20. इकडे किती राहिला होता, 10. खाली किती राहिला आपला फक्त इथं, 23. 23 न भाग केला येतात, 23 त्रिक 69. 300 गुणिले 20 गुणिले 10, 3 दोन्ही 6, 0 0 0 0. म्हणजेच पर्याय क्रमांक 60,000, पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. तर हे 1 ते 100 जे काही प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न आपण सरळ सेवा आणि पोलीस भरती यांच्या माध्यमातून उचललेले आहेत. हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. डबल टिबल पहा. याची PDF पण आहे. याची PDF पण तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. तसेच आमच्या ऑफलाईन बॅचेस पण आहेत. गणित बुद्धिमत्ता किंवा मराठी व्याकरण यांच्या दोघांचेही स्वतंत्र बॅचेस आहेत. प्रत्येक बॅच जी काही आहे ती ॲडव्हान्स कोर्स जर तुम्ही केला तर 6 महिन्याची बॅच आहे. आपल्याकडे गणित बुद्धिमत्ताचे जवळपास 5,000 पेक्षा जास्त जे काही प्रश्न सराव आहेत ते पण आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक घटकावरती आपल्याकडे टेस्ट आहे. ठीक आहे. प्रत्येक घटक जे काही आहेत त्याच्यावरती सुद्धा टेस्ट आपल्याकडे आहे. टेलिग्रामवरती पण तुम्हाला ह्या PDF पाहायला मिळतील. या चॅनलवरती तुम्ही जाऊ शकतात. YouTubeच्या माध्यमातून तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील, ज्यामध्ये आपण 5,000 पेक्षा जास्त प्रश्न पोलीस भरतीचे करून घेणार आहोत. संपर्क करायचा असेल तर हे आमचे 2 क्रमांक आहेत, यावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.